नमस्कार, ध्रुव IAS मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण सहकारी बँकांचा अभ्यास करणार आहोत। भारतीय नाणे बाजारामधील हा आपला शेवटचा टप्पा, ज्याला आपण सहकारी बँका या नावाने ओळखतो। नाणे बाजारामधील या अगोदरचे सगळे टप्पे आपण पूर्ण केलेत। एकदा आपण त्याची माहिती घेऊयात। या ठिकाणी पहा, भारतीय नाणे बाजारामध्ये आपण बँक बाजार आणि उपबाजाराचा अभ्यासाला सुरुवात केली होती। उपबाजारामधील सगळे घटक आपण अभ्यासले। मागणी देय बाजार, शासकीय बाजार, औद्योगिक बाजार, रेपो बाजार, अशा प्रकारे सगळे उपबाजार आपण अभ्यासले। त्याच्यानंतर आपण सगळ्या व्यापारी बँका अभ्यासल्या। याच्यामध्ये आपण काय काय अभ्यासलं? राष्ट्रीयकरण झालेल्या बँकांचा अभ्यास केला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा अभ्यास केला, प्रादेशिक ग्रामीण बँकांचा अभ्यास केला या व्यापारी बँकांमध्ये। त्याच्यानंतर आपला शेवटचा टप्पा आता उरला आहे, तो आहे सहकारी बँका। तर त्या सहकारी बँकांचा आपण अभ्यास करणार आहोत। सहकारी बँकांचा विचार करताना सर्वात प्रथम आपल्याला विचार करायचा आहे की कायदा कधी झाला होता। कायदा झाला होता 1904 ला। एका समितीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो। त्या समितीचं नाव आहे एडवर्ड लॉ समिती। एडवर्ड लॉ समिती आपण म्हणूयात। या समितीच्या शिफारशीनुसार सहकारी संस्थांविषयक पहिला कायदा झाला, त्याला आपण 1904 चा कायदा असं म्हणतो। लक्षात आलं? कधी कायदा झाला पहा, 25 मार्च 1904 मध्ये एक कायदा झाला। हा पहिला कायदा सहकारी संस्थांविषयी करण्यात आलेला कायदा। हा कायदा करण्यात आला, पण या कायद्यामध्ये काही दोष होते। म्हणजे आपल्याला असं सांगता येतं, या कायद्यानं झालं काय, सहकारी बँकांची स्थापना करता येत होती। या ठिकाणी आपल्याला सांगता येईल सहकारी बँका, सहकारी बँका या स्थापन करता येत होत्या, पण सहकारी संस्थांची स्थापना करता येत नव्हती। सहकारी संस्था म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला चालू असणारे सहकारी साखर कारखाने किंवा सहकारी सूतगिरण्या हे याचं उत्तम उदाहरण। अशा प्रकारे पहिला जो कायदा झाला, त्या कायद्यामध्ये एक उणीव होती। या कायद्याने सहकारी बँकांची तर स्थापना करता येत होती, पण आपल्याला सांगता येतं की याची स्थापना करता येत होती, सहकारी संस्थांची स्थापना करता येत नव्हती। मग त्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला। तो नवीन कायदा करण्यात आला 1912 मध्ये। 1912 आता 1912 चा जो कायदा करण्यात आला तो कशाविषयी होता? तर सहकारी संस्थांसाठी हा कायदा होता। सहकारी संस्था, आता या कायद्यानं सहकारी संस्था सुद्धा स्थापन करण्यास सुरुवात झाली, किंवा सहकारी संस्था स्थापन करता येऊ शकत होत्या 1912 च्या कायद्यानं। म्हणजे पहिल्या कायद्यामध्ये जी उणीव होती ती 1912 च्या कायद्यामध्ये दूर करण्यात आलेली आपल्याला दिसून येते। त्याच्यानंतर एक महत्त्वाच्या सुधारणा आल्या 1919 मध्ये। या सुधारणा आल्या। या सुधारणांना मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा असं म्हणतात। मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा असं याला म्हटलं जातं। या सुधारणा आल्या। या सुधारणामध्ये सांगितलं की सहकारी कायदा हा राज्यांकडे किंवा प्रांतांकडे असला पाहिजे, अशा प्रकारची सूचना या सुधारणा कायद्यांमधनं करण्यात आलेली होती। म्हणजे या ठिकाणी आज जर तुम्ही विचार केला, सहकारी कायदा हे करण्याचा अधिकार राज्यांना आहे आपल्या देशामध्ये। मग अशा प्रकारची सूचना सर्वात प्रथम या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्यामध्ये करण्यात आलेली होती की सहकारी कायदा हा प्रांतांकडे किंवा राज्यांकडे दिला पाहिजे, अशा प्रकारची सूचना 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्यानुसार करण्यात आलेली होती। हे लक्षात ठेवायचं। लक्षात आलं? सुरुवातीला आपण पाहिलं एडवर्ड लॉ समिती 25 मार्च 1904 चा कायदा केला, पहिला कायदा झाला। या कायद्यामुळे सहकारी बँकांची तर स्थापना करता येत होती, पण सहकारी संस्थांची स्थापना करता येत नव्हती। पुढे 1912 ला सहकारी संस्थांविषयी कायदा करण्यात आला। या कायद्यानं सहकारी संस्थांची स्थापना व्हायला सुरुवात झाली। नंतर एक सुधारणा आल्या 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा असं त्याला म्हटलं जातं। या सुधारणांनुसार अशी सूचना करण्यात आली की हा सहकारी कायदा राज्यांकडे किंवा प्रांतांकडे दिला गेला पाहिजे। अशा प्रकारे ही महत्त्वाची। त्यानंतर महत्त्वाचं सहकारी कायद्यांबद्दल आपल्याला सांगता येतं 1925 चं वर्ष। 1925 ला मुंबई प्रांतासाठी मुंबई सहकारी संस्था कायदा करण्यात आला।
मुंबई सहकारी संस्था कायदा करण्यात आला. 1925 मध्ये मुंबई सहकारी संस्था कायदा करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर महत्त्वाचा टप्पा महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरचा 1960चा. 1960ला महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्राच्या नावानं कायदा करण्यात आला. त्याला म्हटलं गेलं महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा असं म्हटलं गेलं. तर अशा प्रकारे सुरुवातीच्या कालावधीमध्ये कोणत्या प्रकारे सहकारी बँकांच्या स्थापनेस प्रेरणा मिळाली, कोणते कायदे झाले याचा आपण विचार केला. 1904ला सुरुवातीच्या कालावधीमध्ये कायदा झाला. आपण म्हटलं एडवर्ड लॉ समिती, त्या समितीनं कायदा केला. 1904मध्ये 25 मार्च 1904चा कायदा. त्या कायद्यानुसार सहकारी बँकांची स्थापना करता येत होती, पण सहकारी संस्थांची, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या यासारख्या सहकारी संस्थांची स्थापना करता येत नव्हती. पुढे 1912ला कायदा केला गेला. 1912चा कायदा सहकारी संस्थांविषयी कायदा होता. त्याच्यामुळं आता सहकारी संस्थांची स्थापना करण्यात येऊ लागली. त्याच्यानंतर आपण म्हटलं 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा आला. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं सहकार हा जो विषय आहे हा प्रांतांकडे किंवा राज्यांकडे सोपवला जावा. त्यानंतर मुंबई प्रांतासाठी करण्यात आलेला एक कायदा आहे 1925मध्ये मुंबई सहकारी संस्था कायदा. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 1960मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा करण्यात आलेला होता. ही सुरुवातीची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आता विचार करूयात सहकारी बँकांचा. सहकारी बँका सुरुवातीला विचार करा, या सहकारी बँका असतात किती प्रकारच्या असतात? 2 प्रकार असतात. सहकारी बँकांचे 2 प्रकार असतात. कोणते 2 प्रकार असतात त्याचा आपण विचार करूया. ग्रामीण आणि शहरी असे 2 प्रकार आढळून येतात. 2 प्रकार. ग्रामीण सहकारी बँका असतात, नागरी सहकारी बँका असतात. आपल्याला या ठिकाणी सांगते ग्रामीण सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँका. नागरी सहकारी बँका अशा प्रकारे 2 प्रकारच्या सहकारी बँका असतात. ग्रामीण सहकारी बँका, नागरी सहकारी बँका अशा प्रकारच्या 2 प्रकारच्या बँका असतात सहकारी. लक्षात आलं. आता आपल्याला सहकारी बँका समजावून घ्यायच्या, तर त्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजावून घ्यावी लागते, ते म्हणजे कृषी कर्ज. कृषी कर्जाचे किती प्रकार पडतात याच्यावरून आपल्याला बँकांचे प्रकार दिसून येतात. मग सुरुवातीला आपल्याला विचार करावा लागेल या बँकांचा अभ्यास समजावून घेताना कृषी कर्जाचे प्रकार किती आहेत. मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं पहा कृषी कर्जाचे प्रकार. आता कृषी कर्जाच्या प्रकारांचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी 3 प्रकार दिसतात कृषी कर्जाचे. पहिला प्रकार आहे लघु मुदत कर्ज, दुसरा प्रकार आहे मध्यम मुदत कर्ज, तिसरा प्रकार आहे दीर्घ मुदत कर्ज. अगोदर लघु मुदत कर्ज म्हणजे काय, मध्यम मुदत कर्ज म्हणजे काय आणि दीर्घ मुदत कर्ज म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया. लघु मुदत कर्ज याचा कालावधी 15 महिन्यांपेक्षा कमी असतो. महिन्यांपेक्षा कमी कालावधी म्हणजे लघु मुदत कर्ज. मध्यम मुदत कर्ज म्हणजे काय, 15 महिने ते 5 वर्ष. 15 महिने ते 5 वर्ष हा कालावधी मध्यम मुदत कर्जाचा ओळखला जातो. आणि दीर्घ मुदत कर्ज 5 वर्षाच्या पुढील कर्ज. पाच वर्षाच्या पुढील कर्ज यांचा कर्जांचा समावेश दीर्घ मुदत कर्जांमध्ये होतो. हे सुरुवातीला लक्षात आलं की कृषी कर्जाचे 3 प्रकार पडतात. लघु मुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत. लघु मुदत 15 महिन्यापेक्षा कमी कालावधी, मध्यम मुदत 15 महिने ते 5 वर्ष, दीर्घ मुदत
5 वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी. आता थोडंसं आपल्याला असा विचार करायचा आहे, लघु मुदत कर्ज शेतकऱ्यांमार्फत का घेतलं जातं, मध्यम मुदत का घेतलं जातं आणि दीर्घ मुदत कर्ज का घेतलं जातं. त्यानंतर आपण हे कर्ज कोणत्या सहकारी बँका देतात, त्याच्यावरून सहकारी बँकांची रचना कशी आहे हे समजावून घ्या. लघु मुदत कर्ज 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीचं कर्ज कशासाठी आवश्यक असतं शेतकऱ्यांना. बऱ्याचदा शेतकऱ्यांना पेरणी करायची असते, पेरणी करताना बियाण्यांची गरज लागते, खतांची गरज लागते. तर ते बियाणे खतं आणण्यासाठी जी कर्ज घेतली जातात त्यांना लघु मुदत कर्ज 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीची कर्ज असं म्हटलं जातं. कदाचित ही कमी कालावधीची जी कर्ज असतात ती कदाचित शेतकऱ्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा घेतली जातात. अशा प्रकारे त्या लघु मुदत कर्ज आहेत. मध्यम मुदत कर्जाचा जर तुम्ही विचार केला की मध्यम मुदत कर्ज 15 महिने ते 5 वर्षे या कालावधीसाठी घेतलं जातं. कशासाठी घेतलं जातं. उदाहरणार्थ शेतकरी शेती करत असताना त्याला एखादा जोड व्यवसाय करण्याची इच्छा असते. उदाहरणार्थ दुधाचा व्यवसाय करायचा, गायी लागतील, मग मध्यम मुदत कर्ज घेतलं जाईल. त्याच्यानंतर शेतकामामध्ये काम करण्यासाठी गुरं लागतील, तर त्यासाठी सुद्धा कर्ज घेतलं जाईल. कदाचित शेत जमिनीमध्ये काही प्रमाणात सुधारणा करायच्या थोड्या प्रमाणामध्ये, त्यासाठी सुद्धा मध्यम मुदतीचं कर्ज घेतलं जातं. तर हे कर्ज 15 महिने ते 5 वर्षे या कालावधीचं असतं. दीर्घ मुदत कर्ज 5 वर्षाच्या पुढील कालावधीसाठी. बऱ्याचदा काही महत्वाकांक्षी शेतकरी असतात की दीर्घ मुदतीचं कर्ज घेतात, त्यांना आपली शेती आधुनिक करायची असते. मग शेती आधुनिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्र लागतात. ती ट्रॅक्टर घ्यायचा आहे, समजा आणखी वेगवेगळ्या प्रकारची यंत्र जमिनीमध्ये घ्यायची आहेत, तर मग तो शेतकरी दीर्घ मुदतीचं कर्ज घेऊ शकतो. शिवाय जुनी कर्ज फेडायसाठी सुद्धा दीर्घ मुदतीची कर्ज घेतली जातात. किंवा एखाद्या शेतकऱ्याला असं वाटतं की आपल्याकडे जेवढी जमीन आहे त्याच्यापेक्षा आणखी जास्त जमीन आपल्याला हवी आहे, मग जास्तीची जमीन खरेदी करण्यासाठी सुद्धा दीर्घ मुदतीची कर्ज घेतली जातात. अशा प्रकारे कृषी कर्जाचे 3 प्रकार: लघु मुदत कर्ज, मध्यम मुदत कर्ज, दीर्घ मुदत कर्ज. आता या कर्जांच्या माध्यमातून सहकारी बँकांची रचना कोणत्या प्रकारे आहे हे आपण समजावून घेऊया. तर या ठिकाणी पहा, सहकारी बँकांची रचना कशी आहे. लघु मुदत आणि मध्यम मुदत ही कर्ज देणाऱ्या सहकारी बँका कोणत्या आहेत. याच्यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था लघु मुदत कर्ज देतील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था मध्यम मुदत कर्ज देतील, आणि याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुनर्वित्त पुरवठा रिफायनान्स करण्याचं काम राज्य सहकारी बँक करेल. अशा प्रकारे रचना आहे. लघु आणि मध्यम मुदतीच्या कर्जांच्या बाबतीत त्रिस्तरीय रचना आढळून येते. त्या त्रिस्तरीय रचनेचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था, यालाच PSCS प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह सोसायटी, DCCB, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह DCCBI बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि राज्य सहकारी बँक SCB, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. अशा प्रकारे यांची रचना आहे. ही रचना त्रिस्तरीय कशासाठी आहे. लघु मुदत कर्ज आणि मध्यम मुदत कर्जासाठी या सहकारी बँकांची रचना. आता दीर्घ मुदत कर्जासाठी काय आहे पहा. राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक आणि प्राथमिक सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक यांनाच भूविकास बँका या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं. अशा प्रकारे कृषी कर्जाच्या 3 प्रकारांवरून आपण त्या सहकारी बँकांची रचना कोणत्या प्रकारे आहे ते अभ्यासली. आता एक एक सहकारी बँक आपल्याला अभ्यासायची आहे, पण ही सहकारी बँक अभ्यासताना आपण अगोदर थोडक्यात माहिती घेऊया. प्राथमिक कृषी पतसंस्थेचा विचार करा. याला PSCS प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी असं म्हटलं जातं. प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी, कृषी पतसंस्था. अशा प्रकारे PSCS याला म्हटलं जातं. याची रचना कोण करू शकतं. गावामधील 10 किंवा 10 पेक्षा जास्त लोक एकत्र येतात, वर्गणी करतात आणि अशा प्रकारच्या संस्थेची स्थापना करू शकतात, आणि मग ही संस्था लघु मुदतीची कर्ज देऊ शकते. त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जर तुम्ही विचार केला तर जिल्हा स्तरावरती असणारी ही संस्था असते, आणि या दोघांच्या मध्ये काम करणारी
या दोघांच्या मध्ये दुवा म्हणून काम करणारी संस्था. राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक कृषी पतसंस्था यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ज्याला आपण DCCB असं म्हणतो. त्याच्यानंतर राज्य सहकारी बँक सर्वोच्च संस्था, याच्यामधली ॲपेक्स बँक असं म्हटलं जातं याला, ॲपेक्स बँक. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता दीर्घ मुदतीचं कर्ज, याचा आपण विचार करूयात. दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये आपण उल्लेख केला राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक आणि प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक यांची रचना देश पातळीवर कशी आहे, महाराष्ट्रात कशी आहे, हे आपल्याला समजावून घ्यावं लागतं. मग एक एक संस्थेचा आपण विचार करूयात. सुरुवातीला प्राथमिक कृषी पतसंस्था याचा विचार करूयात आपण. आता आपण सहकारी बँकांमधील प्राथमिक कृषी पतसंस्थांचा अभ्यास करूयात. प्राथमिक कृषी पतसंस्था, सुरुवातीला विचार करा याची स्थापना कशी होती. आपण म्हटलं 10 किंवा 10 पेक्षा जास्त लोक 10 पेक्षा जास्त लोक एकत्रित येतात, वर्गणी करतात आणि PACS प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी प्राथमिक कृषी पतसंस्थेची स्थापना करतात. लक्षात आलं? त्याची स्थापना कशी होऊ शकते. आता याचं भांडवल कसं निर्माण होतं, याच्यामध्ये जे सभासद असतात त्यांनी वर्गणी केलेली असते. DCCB म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना पुनर्वित्त पुरवठा करत असतात. अशा प्रकारे यांना भांडवलाचा पुरवठा होत असतो. अशा प्रकारे या प्राथमिक कृषी पतसंस्थांची रचना होत असते. आता ही प्राथमिक कृषी पतसंस्था कोणाला कर्ज देते? शेतकऱ्यांना कर्ज देते. शेतकरी यांना कर्ज देईल. कोणत्या स्वरूपाची कर्ज देईल ही संस्था? अल्पमुदत कर्जे देऊ शकेल. अशा प्रकारे प्राथमिक कृषी पतसंस्थेची रचना आहे. आपण म्हटलं अल्पमुदतीची कर्ज, मग ती कर्ज अल्पमुदतीची म्हणून आपल्याला किती कालावधीची सांगितली होती आपण? 12 ते 15 महिने या कालावधीची कर्ज असतात ते अल्पमुदतीची. म्हणजे तर ही कर्ज ही प्राथमिक कृषी पतसंस्था PACS प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी देऊ शकते. मग बी बियाण्यासाठी आवश्यक असेल, खतांसाठी आवश्यक असेल किंवा कौटुंबिक गरजांसाठी आवश्यक असेल तर हे प्राथमिक कृषी पतसंस्थेमार्फत अल्पमुदतीची कर्ज शेतकऱ्यांना दिली जातात. तर ही पहिली संस्था सहकारी बँकांमधली महत्त्वाची आणि सर्वात खालच्या पातळीवर काम करणारी संस्था आहे. प्राथमिक कृषी पतसंस्थानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका याचा अभ्यास आपण करूयात. त्याच्यानंतर दुसरी संस्था येते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचा जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येतं की कोणत्या स्तरावरती काम करते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जर विचार केला तर जिल्हा स्तरावरती काम करणारी संस्था आहे. त्यानंतर ही संस्था PACS ला पुनर्वित्त पुरवठा करते. प्राथमिक कृषी पतसंस्था याला पुनर्वित्त पुरवठा करण्याचं हे महत्त्वाचं काम करते. तिचं प्राथमिक कार्य ते आहे पुनर्वित्त पुरवठा. प्राथमिक कार्य आपण म्हटलं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे त्यांना पुनर्वित्त पुरवठा करावा लागतो, रिफायनान्स करावं लागतं. खालची जी बँक आहे प्राथमिक कृषी पतसंस्था त्यांना. आणि आपण असंही म्हटलं की राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक कृषी पतसंस्था यांच्यामध्ये दुवा साधणारी मधली संस्था, यांच्यातील मध्यस्थ म्हणून याला ओळखलं जातं. देशामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची संख्या किती आहे? देशामध्ये विचार केला तर 369 आहे. महाराष्ट्रामध्ये विचार केला तर 31 आहे. महाराष्ट्रामध्ये 31, संपूर्ण देशामध्ये 369 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा जर तुम्ही विचार केला तर त्याचे 2 प्रकार आढळून येतात. कोणते 2 प्रकार आढळून येतात ते आपण पाहूया. हे पहा, आपण या ठिकाणी म्हणूयात 2 प्रकार आढळून येतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे 2 प्रकार या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. कोणते 2 प्रकार आढळून येतात? एकाचा पहिला प्रकार आहे शुद्ध सहकारी संघ
आणि दुसरा प्रकार आहे मिश्र मध्य सहकारी संघ. पहिला प्रकार आपण पाहूया त्या ठिकाणी शुद्ध सहकारी संघ आणि दुसरा प्रकार येतो मिश्र मध्य सहकारी संघ. मिश्र मध्य सहकारी संघ. अशा प्रकारचे दोन प्रकार आपल्याला या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे संपूर्ण देशभरामध्ये आढळून येतात. शुद्ध सहकारी संघ म्हणजे काय त्याचा आपण आता विचार करूया. याच्यामध्ये सदस्यत्व कोणाला दिलं जातं याच्या आधारावर हे दोन प्रकार पडले. शुद्ध सहकारी संघ म्हणजे कोणाला तर प्राथमिक सहकारी संस्थांनाच फक्त सदस्यत्व दिलं जातं. आपण म्हणूयात प्राथमिक सहकारी संस्था यांनाच फक्त सदस्यत्व प्राप्त होतं, व्यक्तींना सदस्यत्व प्राप्त होत नाही. लक्षात आलं. प्राथमिक सहकारी संस्थांनाच फक्त सदस्यत्व या शुद्ध सहकारी संघ या प्रकारामध्ये दिलं जातं, व्यक्तींना सदस्यत्व दिलं जात नाही. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी आपण हे असं करूयात. पहा, व्यक्ती पण काढूयात. व्यक्ती कोणाला सदस्यत्व दिलं जातं, कोणाला दिलं जात नाही. प्राथमिक सहकारी संस्थांना सदस्यत्व दिलं जातं, व्यक्तींना सदस्यत्व दिलं जात नाही. आता इकडे आपण पाहूयात कशा प्रकारे रचना आहे. प्राथमिक सहकारी संस्था आणि आपण दुसऱ्या पाहिल्या होत्या व्यक्ती. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा एखादी व्यक्ती काढूयात. या दोघांना या ठिकाणी सदस्यत्व दिलेलं असतं, या दोघांना सदस्यत्व प्राप्त झालेलं असतं. अशा प्रकारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे शुद्ध सहकारी संघ, दुसरा प्रकार आहे मिश्र मध्य सहकारी संघ. शुद्ध सहकारी संघामध्ये प्राथमिक सहकारी संस्थांनाच फक्त सदस्यत्व असतं, व्यक्तींना सदस्यत्व नसतं. मिश्र मध्य सहकारी संघामध्ये प्राथमिक सहकारी संस्था आणि व्यक्ती या दोहोंना सदस्यत्व प्राप्त झालेलं असतं. अशा प्रकारे दोन प्रकार आपल्याला पडलेले दिसून येतात. आता तुम्ही विचार कराल तशा प्रकारची रचना देशामध्ये आढळून येते का? ही शुद्ध सहकारी संघाची हो आढळून येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा, केरळ ही राज्य आहेत की या राज्यांमध्ये शुद्ध सहकारी संघ हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रकार या राज्यांमध्ये आढळून येतो. लक्षात आलं. अशा प्रकारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे दोन प्रकार आपल्याला आढळून आले. एक आहे शुद्ध सहकारी संघ आणि दुसरा आहे मिश्र मध्य सहकारी संघ. शुद्ध सहकारी संघामध्ये आपण पाहिलं प्राथमिक सहकारी संस्थांना सदस्यत्व दिलेलं असतं, व्यक्तींना दिलेलं नसतं. आणि मिश्र मध्य सहकारी संघामध्ये आपण पाहिलं की प्राथमिक सहकारी संस्था आणि व्यक्ती या दोहोंना सदस्यत्व दिलेलं असतं. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे दोन प्रकार पडलेले दिसून येतात. आता यांची कार्य कोणती असतात हे आपण समजावून घेऊयात. कार्य कोणकोणती कार्य पार पाडावी लागतात. आपण सुरुवातीला म्हटलं की याचं प्राथमिक कार्य कोणतं आहे, तर या ज्या PSCS आहेत प्राथमिक सहकारी संस्था यांना कर्ज पुरवठा करणे. आपण म्हणूयात PSCS यांना काय करायचं आहे, कर्ज पुरवठा करायचा, पुनर्वित्त पुरवठा, कर्ज पुरवठा करायचा. हे काम महत्वाचं काम, प्राथमिक काम आहे. त्याच्यानंतर आणखी काय करता येईल. आता या बँकांचा जर आपण विचार केला
तर आपण पुनर्वित्त पुरवठा असंही म्हटलं. तर या बँका काय करतात? शहरी भागामधून ठेवी गोळा करतात. शहरी भागामधून ठेवी गोळा करणे. शहरी भागामधून या बँका ठेवी गोळा करतात आणि त्या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देतात. ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागतं, काय करतात? शहरी भागातून ठेवी गोळा करायच्या, ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देण्याचं हे काम करत असतात. तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. आता पूर्वीचा जर आपण विचार केला तर या बँका व्यापारी कारणांसाठी कर्ज पुरवठा करत नव्हत्या पूर्वीच्या कालावधीमध्ये. पण आता सध्याचा जर विचार केला तर देशामध्ये जेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ज्यांचा आपण विचार केला की 369 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका देशामध्ये आहेत, तर बहुतेक बँकांना आता रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा सुद्धा परवाना दिलेला आहे. हे पण थोडंसं लक्षामध्ये ठेवा. तर अशा प्रकारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं प्राथमिक कार्य, प्राथमिक कृषी पतसंस्था, प्राथमिक सहकारी बँका यांना कर्ज पुरवठा करायचा, त्याच्यानंतर शहरी भागामधून ठेवी गोळा करायच्या, ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून द्यायच्या, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर हे या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं प्रमुख कार्य आहे. आपण 2 प्रकारच्या बँका पाहिल्या. PSCS प्राथमिक कृषी पतसंस्था अभ्यासल्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आपण अभ्यासल्या. आता आपण सहकारी बँकांमधील शिखर बँक, राज्य सहकारी बँक याचा अभ्यास आपण करूयात. राज्य सहकारी बँकांचा अभ्यास करूयात. राज्य सहकारी बँक राज्य स्तरावरती असतात. राज्य स्तर, या स्तरावरती ही राज्य सहकारी बँक असते. सुरुवातीला आपण म्हटलं कुठे कार्यरत असतात? राज्य स्तरावरती असतात. एक महत्वाचं सांगतो, नाबार्ड मार्फत शेतीला वित्त पुरवठा केला जातो. आता पहा, नाबार्ड आपण म्हणूयात या ठिकाणी नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. लक्षात आलं? हे आहे नाबार्ड. नाबार्ड काय करते? कुणाला वित्त पुरवठा करते? कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करते. मग हा कृषी क्षेत्राला नाबार्ड मार्फत केला जाणारा वित्त पुरवठा कोणामार्फत केला जातो? या राज्य सहकारी बँकेमार्फत केला जातो. राज्य सहकारी बँक. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची. नाबार्ड काय करताय? कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करताय. कृषी क्षेत्राला नाबार्ड जी वित्त पुरवठा करते ते या कोणाच्या सहाय्यानं करते, किंवा आपल्याला असं सांगता येईल कोणत्या बँकेमार्फत केला जातो हा वित्त पुरवठा? तो वित्त पुरवठा राज्य सहकारी बँकेमार्फत केला जातो. लक्षात आलं? अशा प्रकारे राज्य सहकारी बँक महत्वाचे. याला शिखर बँक किंवा एपेक्स बँक असं म्हणतात. शिखर बँक राज्य स्तरावरील बँक आहे. शिखर बँक किंवा एपेक्स बँक या नावानं या राज्य सहकारी बँकेला ओळखलं जातं. लक्षात आलं? राज्य स्तरावर कार्यरत असतात. त्याच्यानंतर या बँकेवर नियंत्रण कोणाचं असतं याचा जर विचार केला, रेग्युलेटर RBI. याचा रेग्युलेटर RBI आहे. नियंत्रण नियमन कोणाचं असतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं असतं. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि देशामध्ये आपण जर विचार केला की राज्य सहकारी बँकांची संख्या किती आहे, तर देशामध्ये 33 राज्य सहकारी बँका आहेत संपूर्ण देशामध्ये मिळून. आणि याच्यामधल्या 15 बँका अशा आहेत की ज्याला रिझर्व्ह बँकेनं व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे. 15 बँकांना व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना आहे. व्यापारी बँक व्यवसाय याचा परवाना RBIनं दिलेला आहे. स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. आता आपण राज्य सहकारी बँकेची रचना, ज्याला आपण म्हणतोय राज्य स्तरावरती असते, रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं,
शिखर बँक म्हणतात, ॲपेक्स बँक म्हणतात. नाबार्ड मार्फत जो कृषी क्षेत्रासाठी वित्त पुरवठा केला जातो तो राज्य सहकारी बँकेमार्फत केला जातो असंही आपण म्हटलं. आता आपण या राज्य सहकारी बँकेची स्थापना कशी झाली हे थोडक्यात पाहूया. राज्य सहकारी बँक याच्या स्थापनेचं मूळ कशामध्ये सापडतं? आपल्याला याच्या स्थापनेच्या मूळ सांगण्यासाठी एका सोसायटीचा उल्लेख करावा लागतो. त्या सोसायटीचं नाव आहे बॉम्बे अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. आपण म्हणूयात बॉम्बे अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. बॉम्बे अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी याचा उल्लेख करावा लागतो. आता पहा, या बॉम्बे अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना कधी झाली होती याचा जर तुम्ही विचार केला तर 1906 मध्ये आपल्याला सांगता येईल. 1906 मध्ये ही संस्था स्थापन झाली होती आणि या ज्या संस्थेच्या या सोसायटीच्या स्थापनेमध्ये या राज्य सहकारी बँकेचं मूळ आहे. पुढच्या कालावधीमध्ये 1952 मध्ये आपल्याला म्हणता येईल एका महत्त्वाच्या बँकेची स्थापना करण्यात आली. मुंबई राज्य सहकारी बँक असे त्याला म्हटलं जातं. मुंबई राज्य सहकारी बँक. सहकारी बँक 1952 मध्ये ही मुंबई राज्य सहकारी बँक स्थापन झाली पुढच्या कालावधीमध्ये. त्याच्यानंतर 1961 मध्ये या बँकेचं नाव बदललं आणि त्याचं नाव ठेवलं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. 1961 मध्ये हे नाव बदललं आणि काय नाव ठेवलं तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. बॉम्बे अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या सोसायटीच्या स्थापनेत मूळ आहे राज्य सहकारी बँकेचा. पुढे 1952 मध्ये मुंबई राज्य सहकारी बँक झाली आणि 1961 मध्ये या बँकेचं नाव बदलून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असं ठेवण्यात आलेलं होतं. लक्षात आलं? या ठिकाणी आपण म्हटलं होतं की 33 बँका आहेत संपूर्ण देशामध्ये राज्य सहकारी बँका. याच्यापैकी 19 बँका शेड्यूल्ड आणि 14 बँका अनशेड्यूल्ड आहेत किंवा अनुसूचित गैर अनुसूचित. 19 अनुसूचित बँका आहेत. 19 अनुसूचित आहेत आणि 14 गैर अनुसूचित आहेत. नॉन शेड्यूल्ड, शेड्यूल्ड, नॉन शेड्यूल्ड, अनुसूचित गैर अनुसूचित 33 पैकी. अशा प्रकारे राज्य सहकारी बँकांची रचना त्याच्या स्थापनेचं मूळ आपण अभ्यासलं. अशा प्रकारे त्याची रचना झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक 1961 मध्ये स्थापन झालेली आपल्याला दिसत आहे. मुंबई राज्य सहकारी बँकेचं नाव बदललं. आता आपल्याला या बँकेविषयीची काही माहिती पाहिजे. ती माहिती अशी आहे की याची प्रादेशिक कार्यालय कोणकोणत्या ठिकाणी आहे. रिजनल ऑफिसेस, प्रादेशिक कार्यालय कोणकोणत्या ठिकाणी सांगता येतील. 4 शहरं ज्या ठिकाणी या बँकेची प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर. औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर ही 4 शहरं राज्य सहकारी बँकेची प्रादेशिक कार्यालय कोणत्या ठिकाणी आहेत. औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर या ठिकाणी आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचे. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचे. राज्य सहकारी बँकेची प्रादेशिक कार्यालय या ठिकाणी आपण त्याच्या स्थापनेचं मूळ पाहिलं. या ठिकाणी आपण रचना पाहिली. 33 बँका 19 देशामध्ये आणि 19 अनुसूचित शेड्यूल्ड, 14 गैर अनुसूचित नॉन शेड्यूल्ड आणि 15 बँकेंना व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिलेला आपण दिसतो. या बँकांची महाराष्ट्रामधील जे राज्य सहकारी बँक आहे त्या
बँकेच्या एकूण शाखा महाराष्ट्रामध्ये किती आहेत? शाखांचा विचार केला तर 43 शाखा आपल्याला दिसून येतात या ठिकाणी, हे पण लक्षात ठेवा. अशा प्रकारे प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर या ठिकाणी आहेत. आता राज्य सहकारी बँक आपलं भांडवल कोठून उभारते हे पण आपल्याला लक्षामध्ये घेता येईल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून गोळा करण्यात आलेलं एक भाग भांडवल असतं. शिवाय खाजगी व्यक्तींकडून काही ठेवी ठेवलेल्या असतात, चालू ठेवी, मुदत ठेवी. अशा प्रकारे SBI कडून यांना काही कर्ज प्राप्त होतात, नाबार्डकडून काढलेली काही कर्ज असतात. अशा प्रकारे यांचं भांडवल असतं, हे लक्षामध्ये ठेवायचं. किंवा राज्य सहकारी बँकेच्या भांडवलामध्ये यांचा समावेश होतो असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर आता आपण राज्य सहकारी बँकेची कार्य समजावून घेऊया. कार्य कोणकोणती कार्य पार पडते राज्य सहकारी बँक? राज्यातील मध्यवर्ती बँक ज्या आहेत DCCB यांचं नियंत्रण करते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं नियंत्रण करण्याचं काम, यांचं नियंत्रण करण्याचं काम केलं जातं, कारण ही शिखर बँक आहे. याशिवाय जिल्हा बँक, आपलं रिझर्व्ह बँक RBI आणि DCCB यांच्यामधील दुवा म्हणून काम करते. या दोघांच्या मध्ये ही राज्य सहकारी बँक असते, या दोघांच्या मध्ये दुवा म्हणून काम करते. अजून काय काम करते? सहकारी संस्थांच्या काही गरजा असतील, पतगरजा, तर त्या पूर्ण करते आपल्याला म्हणता येईल. सहकारी संस्थांच्या पतगरजा, सहकारी संस्थांच्या पतगरजा पूर्ण करता. त्याच्यानंतर DCCB याला पुनर्वित्त पुरवठा करते. पुनर्वित्त पुरवठा DCCB जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पुनर्वित्त पुरवठा करते, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे राज्य सहकारी बँकांचा आपल्याला उल्लेख करता येतो. आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी साखर कारखाने आहेत, सहकारी सूत गिरण्या आहेत, सहकारी खरेदी विक्री संस्था आहेत. यांना मोठ्या प्रमाणावरती पतपुरवठा करण्याचं काम ही राज्य सहकारी बँक करत असते, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे आपण त्रिस्तरीय यंत्रणा अभ्यासली. या ठिकाणी आपण जो विचार केलेला होता कर्जाच्या माध्यमामधून, तर ही त्रिस्तरीय यंत्रणा आपण अभ्यासली. लघु आणि मध्यम मुदत कर्ज देणारी राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था ही त्रिस्तरीय रचना आपण अभ्यासली. आता आपण दीर्घ मुदतीच्या कर्जाच्या बाबतीत भूविकास बँका, ज्यांना राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँका म्हणून ओळखलं जातं, त्या बँकांचा विचार करणार आहोत. भूविकास बँका दीर्घ मुदतीसाठी कर्ज देणाऱ्या भूविकास बँकेचा आपण अभ्यास करूयात. भूविकास बँका महाराष्ट्र राज्य सहकारी व ग्रामीण विकास बँक असंही याला म्हटलं जातं. भारतामध्ये पहिली भूविकास बँक कधी स्थापन झालेली होती? इंग्रजांच्या कालावधीमध्ये ब्रिटिश कंपनीनं स्थापन केली होती. ब्रिटिश कंपनीनं स्थापन केलेली होती भूविकास बँक. पहिली कधी स्थापन केली होती? 1833 मध्ये स्थापन केलेली. त्याच्यानंतर आता आपण जर विचार केला तर सहकारी तत्वावर आधारित स्थापन झालेली पहिली भूविकास बँक कोणती हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सहकारी तत्वावर पहिली भूविकास बँक कधी स्थापन झाली? 1920 मध्ये. पहिली भूविकास बँक कधी स्थापन झाली? विचारा स्वतःला. 1920 मध्ये. कोठे स्थापन झाली हे पण विचारा. तर झांग या ठिकाणी, झांग पंजाब
या ठिकाणी देशातली पहिली सहकारी तत्वावर भूविकास बँक स्थापन झालेली होती. म्हणजे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता राज्यस्तरीय भूविकास बँका आहेत त्यांना आपण काय म्हटलेलं होतं? राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असं यांना म्हटलं जातं. आता याच्यामध्ये एका समितीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. 1954ची समिती होती, त्याला आपण अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती असं म्हणतो. अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती असं या समितीला म्हटलं जातं. पत पाहणी समिती या समितीचा गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली ही समिती आहे. तर या समितीने एक शिफारस केली होती, ती शिफारस महत्वाची होती. या समितीने शिफारस केली होती की सहकारी पद्धतीने भूविकास बँकेची रचना केली जावी, अशा प्रकारची शिफारस केलेली होती. किंवा सहकारी पद्धतीने भूविकास बँक सुरू करावी असे सांगणारी समिती कोणती? अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती एडी गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली 1954 मध्ये नेमण्यात आलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? अशा प्रकारे भूविकास बँक सुरुवातीची ब्रिटिश कंपनीने स्थापन केली. 1833 मध्ये सहकारी तत्वावर पहिल्यांदा स्थापन झाली. 1920 मध्ये पहिली भूविकास बँक पंजाबमधील झांग या ठिकाणी स्थापन झालेली दिसते. त्यानंतर आपण पाहिलं 1954ची अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती. या समितीने शिफारस केली की भूविकास बँका सहकारी पद्धतीने सुरू कराव्यात किंवा केल्या पाहिजेत, अशा प्रकारची शिफारस, महत्वाची शिफारस ठरलेली आपल्याला दिसून येते. आता देशामधील भूविकास बँकांची रचना आपण समजावून घेऊयात. भूविकास बँका रचना कशी आहे? सर्व देशामध्ये एकसारखी आहे का याचा विचार करा. सर्व देशामध्ये रचना एकसारखी नाही, असमान आहे. एकसारखी नाही किंवा असमान असं आपल्याला म्हणता येईल. असमान आहे. काही राज्यामध्ये द्विस्तरीय भूविकास बँका आढळतात. काही राज्यामध्ये आपल्याला द्विस्तरीय भूविकास बँका आढळतात. द्विस्तरीय भूविकास बँका म्हणजे काय? राज्य पातळीवर एक मध्यवर्ती भूविकास बँक असते आणि जिल्हा पातळीवर प्राथमिक भूविकास बँक असते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन बँका भूविकास बँका दिसून येतात. जिल्हा पातळी आणि राज्य पातळी या दोन स्तरावरती. द्विस्तर कोणता असतो? राज्य पातळी. या दोन स्तरावरती जिल्हा स्तरावरती असणारी भूविकास बँक आणि त्याला म्हटलं जातं जिल्हा पातळीवर असणारी मध्यवर्ती भूविकास बँक आणि राज्य पातळीवरती जिल्हा पातळीवर असणारी प्राथमिक भूविकास बँक आपल्याला म्हणता येईल आणि राज्य पातळीवर असणारी मध्यवर्ती भूविकास बँक. अशा प्रकारे द्विस्तरीय भूविकास बँकांची रचना आपल्याला देशामध्ये आढळून येते. आता विचार करा, भूविकास बँका कशासाठी कर्ज देतात? कशासाठी कर्ज देतात? जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करायच्यात. आपण म्हटलं दीर्घ मुदतीचे कर्ज या बँका देतात. दीर्घ मुदत, सुरुवातीला कोणत्या प्रकारची कर्ज? दीर्घ मुदतीची कर्ज या बँका देतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जमीन खरेदी करायची वाटतंय, आणखी जमीन हवी आहे आणि जमीन तुम्ही खरेदी केली आहे, त्यासाठी सुद्धा दीर्घ मुदतीचं कर्ज तुम्हाला दिलं जाईल या बँकेकडून. तुमच्यावर अगोदरच कर्ज आहे, जुनं कर्ज, ते फेडायचं आहे तुम्हाला, त्यासाठी सुद्धा कर्ज तुम्हाला प्राप्त होईल या बँकेकडून. जुने कर्ज फेडणे, शेत जमीन खरेदी करायची, त्याच्यानंतर कृषीमधील यंत्रसामुग्री खरेदी करायची मोठ्या प्रमाणात. यंत्रसामग्री खरेदी करणे यासाठी सुद्धा कर्ज दिलं जातं. शेत जमिनीमध्ये आपण पाहिलं जमीन खरेदी किंवा जी शेत जमीन आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा करायची, गोदाम बांधायचे तुम्हाला. शेतमालाच्या साठवणुकीसाठी आपण म्हणूयात गोदामे.
गोदाम बांधणे, शेत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सुधारणा करायच्या आहेत, बांधणे. अशा प्रकारे भूविकास बँका दीर्घ मुदतीसाठी कर्ज देतात. अशा प्रकारे ते कर्ज देतात. तर हे कर्ज प्रामुख्याने कशासाठी? शेती संलग्न, शेती संलग्न हा शब्द महत्वाचा आहे. शेती संलग्न जे उद्योग असतात त्या उद्योगांना कर्ज देतात. शेती संलग्न उद्योग यांना कर्ज दिली जातात, दीर्घ मुदतीची कर्ज दिली जातात या भूविकास बँकांकडून. लक्षात येतं? अशा प्रकारे भूविकास बँकांचा आपल्याला विचार करता येतो की कोणत्या प्रकारे भूविकास बँका कार्य करतात. तर या प्रकारे कार्य करतात आणि आपण असंही म्हटलं की दीर्घ मुदतीचे कर्ज देतात, ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत. आणि राज्यस्तरावर या ज्या बँका असतात यांना आपण म्हणतो राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक. राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक. राज्यस्तरावर या ज्या भूविकास बँका असतात त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक. आपल्या राज्यामध्ये सुद्धा भूविकास बँकेची निर्मिती 1959 मध्ये झाली. महाराष्ट्र राज्य, आता इथं फक्त महाराष्ट्र जोडायचं आहे म्हणजे आपल्याला होईल महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक. दोन मध्यवर्ती बँकांचं एकत्रीकरण झालं आणि 1959 मध्ये या महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची रचना करण्यात आलेली होती. लक्षात आलं? आपण म्हटलं दोन मध्यवर्ती भूतारण बँका. एवढं डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासाची गरज नाही. त्याच्या ठिकाणी महाराष्ट्राचा जर विचार केला तर बँकेची रचना महाराष्ट्रामध्ये कोणत्या स्वरूपाची होती? एकात्मिक स्वरूप होतं. महाराष्ट्रामध्ये एकात्मिक स्वरूप. बँक 3 स्तरावरती कार्यरत असते. बँकेची रचना महाराष्ट्रामध्ये एकात्मक स्वरूपाची होती. बँकेची विभागीय कार्यालय कुठं होती? महाराष्ट्रातली भूविकास बँकेची. याचा जर तुम्ही विचार केला की विभागीय कार्यालय महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे होती, कोणत्या शहरांमध्ये होती? कोल्हापूर आहे, सातारा आहे, पुणे आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, औरंगाबाद पण आहे. औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, पुणे, औरंगाबाद. त्याच्यानंतर आपल्याला नाशिकचा पण उल्लेख करावा लागेल. नाशिक, अमरावती, अमरावती. तशा प्रकारे या शहरांमध्ये जर तुम्ही विचार केला तर बँकेची विभागीय कार्यालय आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची विभागीय कार्यालय कोणकोणत्या ठिकाणी? कोल्हापूर, सातारा, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती या ठिकाणी. महाराष्ट्रातलं नाव आहे महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक. लक्षात आलं? अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की या भूविकास बँकांनाच राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका म्हणून ओळखलं जातं. या बँका दीर्घ मुदतीसाठी कर्ज देतात. पण आता शेवटच्या टप्प्यात मी तुम्हाला सांगेल की महाराष्ट्रामधील जे राज्यस्तरीय भूविकास बँक आहे, ज्याला आपण महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असं म्हणतो, या बँकांचे कर्ज व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. या बँकांचे कर्ज व्यवहार महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे बंद आहेत. पूर्णपणे बंद. लक्षात आलं? तशा प्रकारे भूविकास बँका आपण कशा कशाचा अभ्यास केला पहा. भूविकास बँका समजावून घेतल्या, दीर्घ मुदतीसाठी कर्ज देणाऱ्या. हे पहा, ह्या सगळ्या बँका आपण समजावून घेतल्या. राज्य सहकारी बँक आपण समजावून घेतली, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक कृषी पतसंस्था, ह्या त्रिस्तरीय रचना लघु मुदत आणि मध्यम मुदत कर्ज देण्यासाठी असणारी आणि दीर्घ मुदत कर्ज देण्यासाठी असणारी भूविकास बँक, ज्याला राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक असं म्हटलं. द्विस्तरीय रचना वेगवेगळ्या राज्यात असते हे आपण पाहिलं. महाराष्ट्रात एकात्मिक रचना आहे असं आपण म्हटलं.
महाराष्ट्रामध्ये विभागीय कार्यालये कोणकोणत्या ठिकाणी आहेत याचा पण आपण अभ्यास केला. तशा प्रकारे सहकारी बँका हे प्रकरण या ठिकाणी आपल्याला संपलेलं आहे. पण काही सहकाराच्या बाबतीमधले काही मुद्दे आपण जाता जाता घेऊयात, कदाचित त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. तर ते मुद्दे कोणते आहेत त्याचा आपण विचार करूयात. काही मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी महत्त्वाचे असणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलं जातं. तुम्ही सांगू शकाल का ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष कोणतं वर्ष घोषित केलं जात आहे? आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून कोणतं वर्ष घोषित केलं जातं? सांगता येईल? 2012 हे वर्ष घोषित केलं जातं, हे लक्षात ठेवा. 2012 आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष कोणी घोषणा केली आहे? युनोन, संयुक्त राष्ट्रसंघ. संयुक्त राष्ट्रसंघानं घोषणा केली. संयुक्त राष्ट्रसंघ यानं केलेली घोषणा. आता उद्देश काय आहे? उद्देश आहे सामाजिक आणि आर्थिक विकासांमध्ये या सहकारी संस्थांची भूमिका आपल्याला अधोरेखित करायची आहे. सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहकारी संस्थांची भूमिका अधोरेखित करते, हा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जे घोषित केले जात याची एक थीम पण आहे. ती थीम कोणती आहे याचा जर तुम्ही विचार केला तर खूप सुंदर थीम आहे. ती थीम आहे कोऑपरेटिव्ह एंटरप्राइजेस बिल्ड अ बेटर वर्ल्ड. कोऑपरेटिव्ह एंटरप्राइजेस काय बिल्ड, काय करायचं? बिल्ड अ बेटर वर्ल्ड ही थीम आहे या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाची. लक्षात आलं? कधी घोषित केलं? 2012 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं. उद्देश सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहकारी संस्थांची भूमिका अधोरेखित करणं आणि याची थीम कोऑपरेटिव्ह एंटरप्राइजेस बिल्ड अ बेटर वर्ल्ड ही थीम आहे. आता आपण 97वी घटना दुरुस्ती अभ्यासूयात सहकारी संस्थांच्या दृष्टिकोनातून. 97वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आलेली होती? 97वी घटना दुरुस्ती आठवता? 2011 मध्ये. 2011 मध्ये ही दुरुस्ती करण्यात आली. याविषयीचे मुद्दे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता घटना दुरुस्ती 2011 मध्ये करण्यात आली. लागू कधी झाली याचा जर तुम्ही विचार केला तर 15 फेब्रुवारी 2012 ला लागू झाली. ही घटना दुरुस्ती कधी लागू झाली? 15 फेब्रुवारी 2012 मध्ये ही घटना दुरुस्ती लागू झाली. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये कोणतं कलम टाकण्यात आलं, कोणत्या कलमामध्ये बदल करण्यात आला आणि त्या कलमामध्ये बदल करून कोणती रचना करण्यात आली याच्या ठिकाणी एक लक्षात ठेवायचे. सहकारी संस्था स्थापन करणं हा आता मूलभूत हक्क बनवण्यात आला आहे या घटना दुरुस्ती अन्वये. त्याच्यामध्ये कलम 19(1)(c) मध्ये बदल झाला आणि याच्यानुसार सहकारी संस्था स्थापन करणं हा मूलभूत हक्क बनलेला आहे. आपण या ठिकाणी म्हणूयात, इथेच म्हणूयात
सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत हक्क बनला आहे। मूलभूत हक्क, सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत हक्क बनलेला आहे। लक्षात आलं? कोणत्या कलमानुसार, कोणत्या कलमामध्ये बदल करून, हे खूप महत्वाचं आहे। कलम 19(1) म्हणतोय आपण सहकारी संस्था स्थापन करणं हा मूलभूत हक्क बनलेला आहे। त्याच्यानंतर भाग 4 मध्ये एक नवीन कलम समाविष्ट करण्यात आलेला आहे। एक नवीन कलम समाविष्ट करण्यात आला। कोणता कलम समाविष्ट करण्यात आला? कलम 43B हे नवीन कलम समाविष्ट करण्यात आलं। अतिशय महत्वाचं भाग 4 म्हणतोय आपण। भाग 4 कलम 43B हे नवीन कलम समाविष्ट करण्यात आलं। तर या कलमान्वये राज्यानं काय प्रयत्न करायचे हे सांगितलेलं आहे। काय राज्याने प्रयत्न करायचा आहे? सहकारी संस्थांची स्वैच्छिक निर्मिती केली जाणार आहे। आपण म्हणूयात स्वैच्छिक निर्मिती हे असणार आहे। स्वायत्त कार्यपद्धती असणार आहे यांची, सहकारी संस्था स्वायत्त कार्यपद्धती। या कलमानुसार काय काय सांगितलं? राज्य संस्थेने काय प्रयत्न करायचे आहेत? पहा, स्वैच्छिक निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही नियंत्रण, लोकशाही नियंत्रण शिवाय व्यवस्थापन कसं असलं पाहिजे? व्यावसायिक व्यवस्थापन, व्यावसायिक व्यवस्थापन असलं पाहिजे। अशा प्रकारे कलम 43B मध्ये यासाठी राज्य संस्था प्रयत्नशील असेल असं सांगण्यात आलेलं आहे। कलम 43B आपण काय म्हणतोय पहा, भाग 4 मध्ये काय समाविष्ट करण्यात आलं? कलम 43B हे समाविष्ट करण्यात आलं आणि या कलमानुसार राज्य संस्थेने कोणते प्रयत्न करायचे आहेत ते सांगितलंय। या सहकारी संस्थांची स्वैच्छिक निर्मिती, स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही नियंत्रण, व्यावसायिक व्यवस्थापन यासाठी राज्य संस्थेनं प्रयत्न करायचे आहेत हे सांगितलंय। शिवाय आणखी या घटना दृष्टीने काय झालंय त्याचाही आपण विचार करूयात। तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, थोडीशी जागा जास्त लागेल आपल्याला। हां, ठीक आहे, असू द्या। आणखी काय सांगितलंय? सहकारी संस्था या शीर्षकाचा नवीन भाग समाविष्ट केला आहे। सहकारी संस्था कोणत्या शीर्षकाचा नवीन भाग? सहकारी संस्था शीर्षक। या शीर्षकाचं काय तयार केलंय? नवीन भाग तयार केलाय। नवीन भाग, कोणता नवीन भाग तयार केलाय? नवीन भाग समाविष्ट केला। नवीन भाग समाविष्ट केलेला आहे। 9B हा नवीन भाग समाविष्ट केला। IX रोमन लिपीमध्ये आपल्याला 9B असं म्हणताय, रोमन लिपीमध्ये तिथं लिहिलंय, आपल्याला 9B असं म्हणताय। तर घटनेत सहकारी संस्था या शीर्षकाचा एक नवीन भाग समाविष्ट केला। कुठला? 9B या नावाचा नवीन भाग समाविष्ट केला। या भागाअंतर्गत कोणती कलम समाविष्ट करण्यात आलेली आहेत? कोणती कलम या भागाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहेत हे विचारतील। मग त्याच्यामुळे आपल्याला सांगता येतं कलम 243 ZH ते कुठपर्यंत? कलम 243 ZT, ZH ते कलम 243 ZT तर ही कलम त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। सहकारी संस्था या शीर्षकाचा नवीन भाग एक समाविष्ट करण्यात आला 9B,
त्याच्यामध्ये कोणती कलमं समाविष्ट करण्यात आली? कलम 243 ZH ते कलम 243 ZT पर्यंतची कलमं समाविष्ट करण्यात आली. तशा प्रकारे 97वी घटना दुरुस्ती 2011 लक्षात ठेवा लागू झाली. 15 फेब्रुवारी 2012ला एका कलमामध्ये बदल झाला. कलम 19(1) असं करण्यात आलं आणि सहकारी संस्था स्थापन करणं हा मूलभूत हक्क बनवण्यात आला. त्यानंतर भाग 4 मध्ये कलम 43B त्याच्यामध्ये राज्यसंस्थेने कोणते प्रयत्न करायचे ते सांगितलंय. स्वैच्छिक निर्मिती सहकारी संस्थांची, त्यांची स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यासाठी राज्यसंस्थेनं प्रयत्न करायचे आहेत. त्याच्यानंतर आपण म्हटलं सहकारी संस्था शीर्षक या नावाचा नवीन भाग 9B यांनी तयार केला. त्याच्यामध्ये कलम 243 ZH ते कलम 243 ZT पर्यंतच्या कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी नाणे बाजार हा पाठ संपूर्ण संपलेला आहे. आपण जो अभ्यास केलेला होता सुरुवातीला हा पहा. या ठिकाणी आपली सर्व प्रकरणं नाणे बाजारामधले जेवढे घटक होते ते सगळं संपलं. रेग्युलेटर RBI आहे दोन्ही ठिकाणी. मागणी देय, कॉल मनी मार्केट, गव्हर्नमेंट मार्केट, इंडस्ट्रीयल मार्केट, रेपो बाजार, रेपो मार्केट. व्यापारी बँकांमध्ये आपण SBIचा अभ्यास केला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका, राष्ट्रीयकरण झालेल्या बँकांचा अभ्यास केला आणि आज आपण सहकारी बँकांचा अभ्यास केला. नाणे बाजार हा भाग या ठिकाणी आपला संपतोय. पुढच्या भागामध्ये आपण इंडियन कॅपिटल मार्केट, भारतीय भांडवल बाजार याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.